गाईचं दूध पिऊच नका असं म्हणावं तुम्हाला कसं वाटेल? नमस्कार, मी सचिन प्रमोद शेठ, शेठ गोशाळा रत्नागिरी मंडळ. खरोखर मला असं वाटतं लोकांनी गाईच्या दुधावर बहिष्कार टाकायला पाहिजे. ते माझं वाक्य अनेकांना हास्यास्पद वाटेल, एक्स्ट्रीम वाटेल, चुकीचं वाटेल, महामूर्खपणाचं वाटेल, काहीही सांगतोय असं वाटेल. परंतु नीट विचार केला, तुमच्या संस्कृतीशी प्रतारणा न करता थोडं लॉजिक वापरलं तर लक्षात येईल तुमच्या खरोखर का बरं गाईच्या दुधावर बहिष्कार टाकायला पाहिजे. त्याचं कारण आहे, दूध आपण पितोय 1 लिटर, 2 लिटर, 2.5 लिटर. मध्यमवर्गीय घरामध्ये किमान 1 लिटर दूध प्रत्येक ठिकाणी येतं. थोडं अधिक त्याला जर जाण असेल आरोग्याची तर तो 2 लिटर, 2.5 लिटर सुद्धा घेतो. आणि नुसतं दूध नाही बरं का, पण तूप घेतो विकत मोठ्या प्रमाणावर. जनरल मध्यम वर्गामध्ये 1 किलो तूप तरी घरी महिन्याला येतं. मग बटर येतं, लोणी येतं, क्रीम, असे बरेच दुधाचे इतर प्रकार सुद्धा विविध कंपन्या, ब्रँडेड कंपन्या विकत आहेत. मनामध्ये असा प्रश्न आला पाहिजे की मी आज एक ट्रक एखाद्या डिस्ट्रीब्युटरने मागवलं तुपाचं, तर ट्रकवर ट्रक सुद्धा फ्री ब्रिटानिया किंवा नेस्ले दिली. हे जर आपण काउंट केलं तर एवढं दूध येतंय कुठून? आता माझ्या गोशाळेमध्ये 30-35 लिटर दुधापासून 1 किलो तूप बनतं. मग आता जर कंपन्या हजारो किलो तूप सहज देत आहेत तर हजारो गुणिले 30 कुठे येतंय दूध, कुठे गाई? थोडं आपण मूळ विषयाकडे येऊया की दुधावर बहिष्कार गाईच्या का टाकायला पाहिजे. खूप पूर्वी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी की 2 प्रकारचं दूध आहे. एक आहे पुण्य दूध आणि एक आहे पाप दूध. आपल्या घरामध्ये कुठलं दूध येतं ते आता तुम्ही त्याला विचार करा, कारण मी आता पुण्य दूध म्हणजे काय ते सांगणार आहे. मग पाप दूध आपण बोलूया. पुण्य दूध म्हणजे काय हो, तर ही अशी गोशाळा आहे. आत्ता आपण करेक्ट ह्या गोशाळेचं उदाहरण घेऊया. ह्या गोशाळेमध्ये आत्ता 57 गोवंश आहे. गोवंश म्हणजे काय? गोवंश म्हणजे गाय, ज्याला आपण आई म्हणतो, गोमाता, तिचं लेकरू. ती जशी आत्ता इथे आत्ता या महिन्यात 4 जणी राहिले, त्यांची बाळ आहे, म्हणजे ती बाळ आहे. तर गोमाता, त्यांची लेकरं, त्याच्यानंतर नंदी म्हणजे बैल सोप्या भाषेमध्ये, आणि दूध न देणाऱ्या सुद्धा गोमाता, अशा सगळे मिळून गोवंश बनतो. एखादा शेतकरी जो आहे त्याला तुम्ही विचारलं तेवढे किती आहेत गाई किंवा गुरु, तो 10 आहे. दूध किती आहे? 2 लिटर आहे, 4 लिटर आहे. अरे मग 10 गाई आणि 4 कसं आहे? पण तो फक्त 10 गाई नाही आहेत, त्यात बैल आहे, पाडे आहेत म्हणजे हो घातलेले बैल, गाई आहेत, तसे कालवडी आहेत म्हणजे हो घातलेल्या गाई, असं सगळं मिळून 10 बनतात. म्हणजे दूध देणारे किती असतात? आता आपलं जर काउंट केलं 56-57 जणांमध्ये आत्ता दूध आम्हाला 8 जण वगैरे देत आहे किंवा 7 जण. किती भाऊसाराचं दूध देतं आपल्याला? 7 देत आहे. आत्ता मध्ये जरा संख्या घटली होती, पुढे संख्या वाढेल, आम्ही 10, 12, 13 पर्यंत पण जाऊ. म्हणजे सरासरी जर तुम्ही काढलीत वर्षाची तर 56-57 मधनं सरासरी 7 जाईल. आणि जरी 14, 12, 13 जाऊन आम्ही मागे सुद्धा येतो. म्हणजे 10% थोडं जास्त एवढंच सरासरी मिळते दूध देणाऱ्यांची. आणि हे जेव्हा दूध देत असतात तर त्यांचे पाडे, पाड्या आणि मग दूध न देणाऱ्या गोमाता, आता ह्या सिनियर झाल्या, अजून जास्त दूध देणार नाहीये, मग ह्या कुठे जाणार? तर गोशाळेमध्ये जो शेतकरी आहे त्याच्याकडे अशा दूध न देणाऱ्या सुद्धा गायी असतात, अशा दूध देणाऱ्या सुद्धा गायी असतात. बछडे सुद्धा असतात. आता माझ्याकडे पलीकडे कंपार्टमेंटमध्ये बछडे आहेत, मागे एक नवीन आता मी केलंय जागा वेगळी, तिथे बछडे आहेत. हे सगळे मिळून एकत्र गोवंश बनतो. अशा ठिकाणचं दूध हे पुण्य दूध आहे. पुण्य दुधात अजून एक कल्पना आहे, ती अशी आहे की 2 आचळं त्या बच्च्याला म्हणजे पाडा पाडीला, 2 आचळं आपल्याला, आणि अगदी टोकाला ते बाळ 6-7 महिन्यानंतर जो त्याच्या दूध देत असेल, अशा केसमध्ये त्याला 1 आचळ आणि आपल्याला 3 आचळ. तर पहिले 5 महिने तर 2 आचळ त्याला, 2 आचळ आपल्याला. हे 2 गोष्टी मी सांगितल्या की गाईच्या बरोबर गाईची लेकरं पाहिजे, पाडा पाडी, नंदी पाहिजे त्या गोशाळेमध्ये किंवा त्या शेतकऱ्याकडे, दूध न देणाऱ्या सुद्धा गायी पाहिजे. सगळा जेव्हा परिवार असेल मग त्यातल्या 10%, 20% दूध देतील. ते दूध त्याच्या बछड्याला निम्मण, स्वतः गोशाळा चालकाला किंवा शेतकऱ्याला निम्मण, असं जेव्हा मिळतं तेव्हा ते पुण्य दूध चालतं. मग आपल्या घरी जे येतंय
ते पुण्य दूध येतंय का असा विचार आपण केला पाहिजे. पापदूत म्हणजे याचे करेक्ट उलट कसं असतं पापदूत. तर पापदूत डेअरीमध्ये असतं. डेअरी काय करते, डेअरीमध्ये फक्त दूध देणाऱ्या गायी असतात. कदाचित त्यांनी कर्ज घेतलेलं असतं, कधी कर्ज नसतं घेतलेलं, पण शेड उभी केलेली असते, अद्ययावत सामग्री असते, आणि तो गाई सुद्धा जर्सी आणतो किंवा देशी असला तरी सुद्धा त्याच्या दृष्टीने सोपाळ चांगल्या गाई महागड्या गाई आणतो. मग असं जेव्हा सगळं तो करतो तर ती गाय 6 महिने 7 महिने 8 महिने 9 महिने दूध दिल्यानंतर दुधाची बंद होते, ताबडतोब तो ती गाय काढून टाकतो, दुसऱ्या पण ती गाय देतो. आणि परत त्या महिन्याला किती गायी गेल्या, 4 गायी गेल्या, 4 दुधाच्या गायी तो खरेदी करून आला. तो दूध देणारी गाय खरेदी करायची गीर गाय, ती आज समजली जाते 30 देशी गायींची जास्त दूध देते, तर लाख रुपयाची चादर आहे. कमीत कमी 60,000 70,000 ते लाख रुपये कमी किंवा जास्त सुद्धा. एवढे पैसे गुंतवून तो गाय आणतो, ती गाय दूध देत नाही होते तो लगेच ते काढून टाकतो. ह्याच्या काढलेल्या गायी याच्या कुठे जातात हा मोठा प्रश्न आहे. ह्या सुद्धा गायी जेव्हा 5-7 वर्ष दूध देऊन राहिले असतात तेव्हा त्यांच्या 5 वर्षानंतर त्यांचं दूध अतिशय कमी होतं. म्हणजे एक्स्ट्रीम दूध आहे हे गायीचं 5-6-7 वर्षात मिळतं. ह्या गायींचं, अशा गायींचं ज्या भरपूर दूध देतात त्यांचं. पण त्यांचा पडता काय येणार असतो, त्याचं खाणं मात्र काय कमी होत नाही. एक गीर भरपूर खाते, जर्सी गाय भरपूर खाते, पण तिचा पीक काळ गेला की ती दुधाची संख्या कमी येत जाते, खाणं काय कमी होत नाही. अशा वेळेला ती कसायला दिली जाते, त्याच्याकडनं त्याला बऱ्यापैकी किंमत मिळते आणि शेतकरी मोकळा होऊन जातो. आधी दोन पैसे काढून मोकळे झालेले असतात. त्याच्या दृष्टीने त्या गायीचे किती पैसे येतात हे महत्वाचं नाही, त्याच्या दृष्टीने आपल्याकडचे खाणारा जीव कमी झाला, आपल्या शेल्टरमध्ये जागा कमी झाली, ती जागा नवीन गायीला देता येते, असा त्याचा धंदेवाईक विचार. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही जे दूध पिताय, भले जर्सी गायीचा असो, ठीक आहे, किंवा गिरचा असो, कुणाचे असो, पण डेअरीतलं पिताय, पाप दूध पिताय, तुम्ही कसायाला फुल मदत करताय. कशी काय तुम्ही कसायाला मदत करताय? कसाई जर गायीचं पालन करायला लागला, कशासाठी? गायी कापण्यासाठी, तर त्याला ते बिलकुल परवडत नाही. बरं का, गाय ही असा प्राणी आहे की नुसत्या मांसासाठी तो परवडत नाही. नुसत्या मांसासाठी परवडणारे प्राणी वेगळे. थोडं विषयांतर करून मी सांगतो की गायीचं मांस मुळात खाण्यासाठी नाहीच आहे, गायीचं दूध खाण्यासाठी आहे. गायीचं जे गोमय आहे ते औषधी आहे, गोमय वसुते लक्ष्मी, गोमूत्र धन्वंतरी, ते धन्वंतरीचं आहे दूध, गोमूत्र. परंतु हे सगळी गौरव जी आहे तिच्यामध्ये प्रदक्षिणा घालणं. आता मी बाजूने फिरतोय, माझा ऑरा आहे गायींचा, गोमातांचा प्रसन्न वातावरण करतो, आम्ही ते खूप खुश असतो. मी जे जे मागतो ते ते मला गोमाता देतात. ते ज्ञानेश्वरांनी म्हटलं ना, जो जे वांछील तो ते लाव, ते मी अनुभवतो. मी गोमातांना सांगितलं मला अमुक द्या, मला घर जुनं झालंय, घर पाहिजे, मी घर बांधू शकतो. मला वाटलं ही छप्पर वाढवायचंय, मला ताकद आली, ही वाढवलं, मागे आरसूची भित्त घातली, पळी वाढवली. मला वाटलं अजून एक शेड खरेदी केली. जे जे पाहिजे ते ते देणारी गोमाता आहे, तिचं मांस खाण्यायोग्य नाही. त्या पुराणात सुद्धा म्हटलेलं आहे गायीचं मांस हे खाण्याला त्याज्य आहे. मुद्दा मी कोणाचं उदाहरण दिलं आणि शास्त्रात हे असंच आहे की गायीचं मांस हे खाण्यायोग्य नाही. कारण थोडं विषयांतर परत होत आहे, कारण गाय हे जे जे उत्कृष्ट आहे ते ते आतमध्ये ठेवत नाही, ते गोमूत्राच्या रूपाने, गोमयच्या रूपाने, दुधाच्या रूपाने बाहेर देते. आणि जे त्या आपण काय करतो, आपण घाणेरडं बाहेर टाकतो सरळ. तसं गाय करत नाही. जे प्रत्येक अन्नात सुद्धा विष असतं, जे खाऊ त्यात विषाचा भाग होतो तो आपण बाहेर करतो. गाय ती पोटात साठवते, म्हणून ती आपल्याला देते, सगळं अमृतच देते, म्हणून तिचा मांस खायचं. ठीक आहे, मूळ विषयाकडे येऊया. जर कसायाने मांसासाठी गायीची पैदास करायची ठरवलं, त्याला ते परवडणार नाही. कारण गाय मोठी व्हायला जो वेळ घेते, वजन द्यायला जो वेळ घेते, त्या मानाने गायीच्या मांसाला किंमत नाही. मग कसायाला कुठून मिळते हो गाय? तर तो शेतकरी जो लाख रुपयाला गाय घेतो किंवा 25,000ला गाय घेतो किंवा फुकट कशी घेऊ, तो जेव्हा 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष तो दूध घेतो, त्याच्या दृष्टीने त्याची किंमत वसूल झाली. तो जेव्हा दूध देत नाही म्हणून विकतो, तेव्हा ती कसायला तो कसाई देत देत राहते. त्यामुळे कसायला ती भली भक्कम गाय, कित्येक वर्षाची गाय अतिशय स्वस्त पडते. म्हणजे आपण जर डेअरीतल्या दुधावर बहिष्कार टाकला
तर काय होईल, तर डेअरीवाले अशा काही सांभाळणार नाही, आपोआपपणे अशा काही कसायांकडे जाणार नाही. ते आपण जर ठरवलं फक्त पुण्य दूध घ्यायचं, फक्त पुण्य दूध घ्यायचं, तर जिथे शेतकऱ्याकडे घरी गाय आहे ते सर्वात चांगलं पुण्य दूध आहे. कारण शेतकरी, जातीवंत शेतकरी कधी कसायाकडे पाठवत नाही आपल्या गोमातेला, तो सांभाळतो. मला अनेकांचे फोन येतात, डोळ्यात पाणी येते, मला फोनवर सुद्धा कळवतात, साहेब माझी मुलं पण मुंबईत गेली, मुलगी पण आताची नाही, माझी बायको थकले, मी थकलोय, पण घरामध्ये माझ्या गायी आहेत, मला नाही कसायला द्यायचं, तुम्ही काहीतरी करावं. तर आमच्याकडे तो प्रश्न पडतो की अशा किती इमारती आम्ही बांधू शकतो. सोपं नाही येते, आम्हाला नको म्हणावं असं वाटतं, पण नको म्हणताना हृदय आक्रमकच असतं की त्याच्याकडची गोमाता, ह्या गोमातेसारखीच ती आहे, ती कसं काय करणार, तो फक्त स्वतःची फसवणूक करून घेईल, एखाद्या दुसऱ्याला विकेल. हेड्या त्याच्याकडे येतो, हेडे असतात आमच्या परिसरात, ते गोड गोड बोलतात, चांगला चेहरा दाखवतात, मी बाळगणारे म्हणतात, आणि नंतर नेऊन ते कसायालाच विकतात. तर अशाकडे ते गाई जातात. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याकडचं दूध तुम्ही डायरेक्ट घ्या, शेतकरी गाईला विकत नाही. आणि जर त्याच्या दुधाला तुम्ही चांगला दर दिला, 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये, त्याला परवडेल, आणि मग शेतकरी टू कंझ्युमर आपल्या घरी दूध येईल, किंवा अशा गोशाळेतलं घ्या, तेही तुम्हाला उत्तम मिळेल दूध. तर हे पुण्य दूध आहे. मी पाप दूध तुम्हाला सांगितलं, म्हणून मी काल एक व्हिडिओ बनवला होता, असं म्हटलं होतं की मला एक फोन झाला, ते म्हटले आम्हाला दुधासाठी गाय पाहिजे. वाक्य स्वच्छ होतं, तो मनुष्य लबाड नाहीये, बिलकुल सरळ मनुष्य. आणि सोप्या भाषेत मला सांगितलं की माझ्या मित्राच्या मुलीला कॅन्सर झाला, ती बरी झाली, दुसरं बाळ झालं, आता आम्हाला देशी गाईचं दूध प्यायचंय, म्हणून तुम्ही कोकण कपिला एक आम्हाला द्या. मी त्यांना म्हटलं कोकण कपिला तुम्हाला मिळेल, तिने दूध बंद केल्यावर तुम्ही काय करा, कारण त्यांचा तो पेशा नाहीये गाईला सांभाळणं, ते दुसरी गाय घेतील, हिला देऊन टाकतील. माझ्या कालच्या त्या व्हिडिओतल्या एका वाक्याच्या अर्थासाठी मला आता एवढं बोलायला लागलंय. खरं तर हा विषय खूप गंभीर आहे, खूप याच्यावर खरं विचार मंथन करता येईल, अजून बोलण्यासारखं सुद्धा खरं खूप आहे. परत कधीतरी बोलूया. एकच विचार करा, आपण जे घरी दूध पितोय ते पुण्य दूध आहे का? जर पुण्य दूध नसेल आणि पाप दूध असेल तर फुकटचा सल्ला मी देईन, ते ताबडतोब बंद करा. मग म्हणाल दुधाशिवाय आम्ही कसं काय जगायचं? बिलकुल, दुधाशिवाय आपण जगू शकतो. दूध हे लक्झरी आहे. दूध हे प्यायलाच पाहिजे अशी काही गोष्ट नाही, लक्झरी आहे. ठीक आहे, तर आपल्याला पाप दूध पिण्यापेक्षा पुण्य दूध नाही प्यायलं तरी चालेल, काहीच नाही पण तरी चालेल. पण ही जी डेअरी इंडस्ट्री आहे आणि जे गोमातेला जगवायचं आहे ना आपल्याला, त्यासाठी डेअरी इंडस्ट्रीचं दूध हे घातक आहे. किंवा कसायाकडे जी गाय जाणार आहे अशा प्रकारचं वातावरण जिथे आहे ते दूध घातक आहे. किंवा ज्या डेअरीमध्ये दुधाच्या गायी सोडून अन्य कोणी नाहीये त्या पाप दुधाच्या फॅक्टरी आहेत. सगळा विषय लक्षात घेऊया. ही गोमातेची सेवा आहे, एवढंच मला या व्हिडिओमध्ये म्हणायचं आहे. नमस्कार. आणखीन एक गोष्ट, यातला रील तुम्हाला फेसबुकवर मिळेल, 1-2 रील्समध्ये, बाकी यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. नमस्कार. शेठ गोशाळा रत्नागिरी मंडळ, सचिन शेठ. वंदे मातरम. जय गोमाता.